भाचीला अपशब्द बोलण्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने एका तरुणाचा सपासप वार करीत खून करण्यात आलाय. 25 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास जालना शहरातील नागेवाडी परिसरात ही घटना घडली. निखिल पवार 30 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो नागेवाडी येथील रहिवासी आहे. चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केलाय. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासातच संतोष लांडेला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता आरोपीने हत्येची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी संतोष लांडेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली. काल रात्री दिनांक 25/8/2024 रोजी 11:30 सुमारास 0 पॉईंट इथं निखिल पवार याला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. आम्ही तात्काळ चंदनझिरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय SP साहेब सिंधू सर, ॲडिशनल SP साळे साहेब, DYSP कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली. त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचे नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं. आरोपी याच्यात संतोष लांडे राहणार नागेवाडी याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली. त्याने सांगितलं की त्याच्या भाचीला या मयत ने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे. इथं कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. एकूण किती आरोपी सर? सध्या तरी एक आरोपी आहे.